नाही सांगणार म्हणून सांगितलं ना बा. सांग बघू. कुठे आहे माझा नातू? त्याला मारलं बिरलं नाही ना बा? युवराज, 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 बरं आहेस ना बाबा? बरं आहेस ना बा? ही माणसं इथं तुझा जीव घेतील. चल आपल्या घरला चल बाबा चल. एक मिनिट, असं कसं घेऊन जाणार तुम्ही त्याला? माझा नातू जीव द्यायला निघालाय आणि इथं तुम्ही खेळत बसलाय वय? असा कोणता जुलूम केला त्याच्यावर की तू आत्महत्या करायला निघाला होता? ओ इन बाई, काय जुलूम बिलूम नाही झालेला. अहो बारका आहे ते, आगाऊपणा केला असेल, बाकी काही केलेलं नाही ते ना. आणि आता युवराज ठीक आहे. ठीक आहे, उद्या काय बरं वाईट झालं असतं म्हणजे? ते काय नाही, मी माझ्या नातवाला घेऊन जायला आली आहे. अजिबात नाही. कोर्टानं त्याची जबाबदारी आमच्यावर दिली आहे. तुम्ही कशी जबाबदारी पार पाडताय ते कळतंय आम्हाला. तुम्ही सांगा कोर्टात काय सांगायचं ते. चल युवराज. अजिबात नाही. तुम्हाला युवराजला घेऊन जायचं असेल तर कोर्टाची परवानगी घेऊन या. कोर्टाचं तुम्ही काय ते बघा. माझा नातू मला सुरक्षित पाहिजे एवढंच माहिती आहे. आणि या घरात तुमचा नातू अगदी सुरक्षित आहे. त्याची सगळी जबाबदारी कोर्टाने माझ्यावर दिली आहे. तीच पार पाडणं जमाना झालाय तुम्हाला. नाही, अंजली तर युवराजचा चांगला सांभाळ करतात. ए तू गप्पच ग. माझा सख्खा भाऊ माझा वैरी झाला, तू बी त्याची साथीदारीन. ते काय नाही, मी युवराजला घेऊन जाणार, नाही तर नंदिताला सोडवा. दोन्ही पैकी काय बी होणार नाही. आता गप गुमान इकडनं निघून जावा, नाहीतर मी तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाईन. ए पोलिसाची धमकी मला देऊ नगस. माझ्या नातवाला साधं खर्चटलं तरी याद राखा. मग सगळ्यांचं जगणं हराम करून टाकीन. निघा. युवराज, घाबरलायसा? नका घाबरू, आपण आपल्या खोलीत जाऊ. अंजली ताई, मी घेऊन जाते युवराजला, झोपवते त्यांसनी. चल चल चल. पण ह्यासनी कसं कळलं हे? चंदाताईंनी सांगितलं असणार. आत्ता कुठं उलटली ती? येऊ दे नुसतं. चांगलं माझ्या भाषेतच विचारते तिला. बस हट. मागं टेकायचं. युवराज, काय झालं? घाबरलायसा? होय, हे सगळे मिळून मला मारून टाकणार. अहो असं अजिबात नाही युवराज. आणि जवळ मी आहे तवर कुणी बी तुमच्या अंगाला हात लावणार नाही बघा. पण मम्मी आजी असं का वागत होती? युवराज, त्यांचा स्वभावच आहे बघा तसा. आपण नाही मोठ्यांच्यात लक्ष घालायचं. आपण की नाही मस्त असं हसत खेळत राहायचं मजेत. हसा बघू. आई तर लय कंटाळ येतोय बघ. युवराज, अहो आता मी आले ना, कटाळा आपला पळून जातो की नाही बघा. पण त्या अगोदर चला झोपा, लय उशीर झाला. मला झोप नाही आली. अहो असं कसं नाही आली? एवढं खेळून दमलाय सा, झोप कशी नाही येणार? येते बघा, चला या झोपा तुम्ही. चला युवराज, चला पटापट झोपून घ्या. ए तू जागा तुझ्या जाग्यावर. चल झोप. युवराज झोपलं की जातो. युवराज झोपत्या नाहीतर अजून काय बी करत्याल. हा, तू कोण ग त्यांना हुकूम सोडणारी? युवराज, काय तुम्हाला हुकूम सोडला काय हो? नाही. युवराज चला झोप. चला. मला झोप नाही येत ग. मी तुम्हाला गोष्ट सांगू का, म्हणजे झोप येईल? गोष्ट काय का गोष्ट? पारकत का ती गोष्ट ऐकायला? मी तुम्हाला गोष्ट सांगू का, म्हणजे तुम्हाला झोप येईल? गोष्ट सांगते. सांग तू. युवराज,
कुठली गोष्ट सांगू बरं? कुठली मग सांग. बरं, एका हरणाची आणि कोल्ह्याची सांगू का? हा. युवराज, एक खूप मोठं जंगल असतं. त्या जंगलात नाही एक हरिण असतं. त्या हरणावर एका कोल्ह्याचा डोळा असतोय बघा. म्हणजे त्या कोल्ह्याला त्या हरणाची शिकार करायची असते म्हणून सारखं सारखं त्याच्या मागं असतं. तो कोल्हा त्या हरणाला घाबरत असतोय. अगं कोल्हा कशाला घाबरेल त्या हरणाला? अगं पटल अशी काहीतरी गोष्ट सांग की. का? कारण त्या हरणाची आणि वाघाची दोस्ती असते म्हणून. मग पुढे काय झालं? पुढे मग ते कोल्हा ठरवतं काहीही झालं ना तर त्या हरणाची आज शिकार करायची. आणि मग त्या हरणाला तो त्या नदीकाठी गाठतो. आता तो कोल्हा ना त्या हरणावर झडप घालणार, पण तेवढ्यात त्याला त्या वाघाची डरकाळी ऐकू येते. आणि मग तो कोल्हा पळून झोपलं. युवराज, झोपला युवराज. छान गोष्ट सांगतेस ग तू. तुम्ही ऐकलंय वय? अहो कुठलं काय, बारक्या पोरासनी उगाच जमवत जमत सांगायला लागते बघा. काय का असं ना, युवराज खुश झालाय महत्वाचं. बरं, मी काय म्हणते, तू इथेच झोप युवराजच्या खोलीत. इथं? हा. अहो पण मला तर खाली जागा दिलीये. हा, गोदकांनी त्यानं खाली झोपायला सांगितलंय. गोदाक्कांना मी सांगते, माधुरी तू इथेच झोप. मग म्या कुठे झोपू? अहो चंदाताई, तुम्ही खालती झोपा ना. मम्मीने मला राहायला सांगितलं इथं युवराज संगट. हा, मामींचा आता काय बी संबंध नाही. युवराजवर आता पूर्ण आमचा हक्क आहे. माधुरी तू जा झोप. वय थांब चंदा, इकडे ये. काय ग, आजकाल तुझं फोन लय वाढल्या. अहो 2 दिवस झालं बॅलन्सच नाही टाकला. ते इनबाई कशा काय आल्या इथं? ते युवराजची काळजी वाटली म्हणून त्याला घेऊन जायला ते सांगितलं की त्यांनी. ते ना मग, पर त्यासनी कसं समजलं युवराज जीव द्यालता म्हणून? वय हो गोदाका, कसं समजलं हो त्यासनी? कुणीतरी फोन करून सांगितलं असेल. काय सांगताय? कोण आहे त्यो? आता तूच सांग की, कान टवकारून दिसभर घरातनं तूच फिरत असतीस. हा गोदाका, तू मसनी सांगू काय, त्या माधुरीवर फुल डाऊट आहे बघा माझा. ते कसं काय? अहो बघा की, ती आली आणि मम्मीनं हित येऊन तमाशा केला. म्हणजे पक्का तिने सांगितलं असणार. पण कशावरून? अहो तिला बघितल्यावरच कळते की किती ढोंगी बाई आहे ती. ते म्हणतात ना खालमुंडेन पाताळ धुंडी, तेच आहे. भामटेगिरी तिच्या अंगात राहिल्या बघा. गोदाका, तुम्ही जरा सावध राहा. खरं पाणी तुझ्या अंगात आहे. तुझ्या चोंबडेपणाची सवय ठाव आहे मला. परत जर लाव्या करशील तर याद राख, वहिनी साहेबांचं काय झालं ठाव आहे ना. तवा शानी हो आणि नीट राहायचं. आणि हा, त्या माधुरीवर जळतेस तू हे ठाव आहे मला. पर तिच्या वाटेला जर जाशील तर गाठ माझ्याशी आहे, ध्यानात ठेव. काय? चल जा पड तिकडं, चल.
ओ लक्ष्मीबाई, हिला झोपवण्यापेक्षा लवकर झोपा की, नाही तर तुमची आई येईल ना म्हणा लक्ष्मी. अगं तू अजून नाही झोपलीस? झोप ना लवकर. तुम्ही काय बघत बसलाय? चल झोप. मला नाही झोप आली, मी तरी काय करू? तुम्ही एक काम करा, लाडूला जसं थोपटायचं ना तसं आता हिला पण जरा थोपटावा. चला. हो, लाडू वेगळा ही वेगळी. आता लाडू सारखं थोपटलं तरी रडणार नाही का? कशाला रडते? काही नाही रडत. चल झोप लवकर, ठेवते. पण मला झोप नाही आली. किती दिवसांना गाठ पडलीये. काहीतरी बोला ना माझ्या संगत. आता काय बोलू तुझ्याशी? सगळं बोलून झालंय आपलं. काय बी बोला. बरं बरं ठीक आहे, मी सुरुवात करतो. काय पाहुणं, काय काय नाही. काय नाही तुमच्याकडे. आमच्याकडे कुठं काय. मग काय बाकी समजा बरं आहे ना? बरं आहे की. तुमचं काय चाललंय? आमचं बरं चाललंय म्हणायचं. म्हणजे बघा, 12 तासाची ड्युटी, त्याच्यामध्ये 2-4 चोरांना धरायचं, ते आतमध्ये टाकायचं, मग येळ मिळालाच तर मग घरला यायचं. चांगले चांगले. बरं पाहुणं, तुमचं काय? आमचं काय नाही हो, घर आणि शाळा एवढंच. हा एवढंच. पण हा, आमची ना एक बारकी आगाव पोरगी आहे. ती ना काय केलं, झोपतच नाही हो लवकर. काय करावं काय कळेनाच बघा पाहुणं. अहो काय नाही, 2-4 रट तोडायची. होय काय? बरं. थांबा पाहुणं. अरे बारकी पोरं अशीच असतात. त्यांना लवकर झोप लागत नाही. त्यांच्याशी बोलायचं असतंय. होय काय? लय शानी आहेस. बरं, आता पाहुणं तुम्ही सांगा, तुमचं काय चाललंय? आमचं काय, घर शाळा खेळायचं. हा, मग तुमची शाळा केव्हा असते पाहुणं? अहो, लय लवकर असती. झोप बी पुरी होत नाही. आता झोप पुरी व्हायला लवकर झोपायला लागतंय. हो, पाहुण्यांची शाळा लवकर असते बरं का. झोपतेच नाही. चला चला झोपवा. ओय, झोपा 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 झोपा. शाळेत जायचं नाही, ना? नाही. अरे काय नाही नाही नाही, चला शाळेत झोपा. जायचंय. झोपा. ते लाईट बंद करतो. झोपली? लक्ष्मी परत आल्यापासून किती मस्त वाटतंय ना. आता लक्ष्मी आणि माधुरीची मस्त गट्टी जमणार आहे. होय, त्यांचा स्वभाव बी भारी वाटायला लागलाय मला. हो हो, पहिल्याच दिवशी आपल्या घरात किती मिसळली ना लगेच. होय, युवराज बी त्यांच्यामुळे वाचला. लय गट्टी जमली दोघांमध्ये. मला काय वाटतंय, सूरज भाऊजींनी माधुरीशी लग्न करण्याचा विचार करायला काही हरकत नाही. होय की, दोघांची चांगली जोडी जमल. मला बी माधुरी मावशी काकी म्हणून पसंत आहे. होय काय? झोप ग बाई लवकर. पाहुणे झोपा लवकर. चला. शिरपती, ए शिरपती, कुठं गेला ह्यो शिरपती? माधुरी बी कुठं गेली? काय ग माधुरी, कुठं गेलतीस एवढ्या नाच्याला? अहो कुठे नाही, जरा पाय मोके करायला गेले होते. अगं एवढी कामं केल्यास तरी बी पाय मोकळं करायला गेलतीस होय? हो का, सांगितलं ना तुम्हाला, किती बी काम केलं तर करूच वाटतंय बघा. आणि मग काम केल्यावर रातच्याला जर पाय मोके नाही केलं तर बरंच नाही वाटत बघा. काय बाई तुझं वेगळंच आहे. बरं ते जाऊ दे. मला सांग, तुला हे घर, ह्या घरातली माणसं कशी वाटली? नाही म्हणजे तू सून होशील ह्या घरची? गोदाक्का, अहो मी गरीब घरची पोर, तुम्ही समधी लय मोठी माणसं, हे शोभल का? अगं नाही, ह्या घरातली माणसं तशी नाहीत. मनानं लई चांगले आहेत. पण सूरजसाठी आम्हाला जशी पोरगी पाहिजे तशी आहेस तू. तेव्हा सांग की, होशील तू सून ह्या घरची? बर, तुम्ही म्हणशीला तसंच करेन, पण ते समजा नंतर बोल. तुम्ही चला बरं अगोदर आराम करा, कमी पाहिजे पण देऊ तुमचं. नग ग बाय. अहो जमतंय मला. अगं नग, जा तू आराम कर. बर, तुम्ही बी करा.
खरंच चांगली आहे ही पोरगी. घर बदलल आणि माझ्या सूरजला बी सुधरल. भारीच आहे की. इथं कप्पा आहे का? हो, इथं पण कप्पा आहे. काय मग कसं वाटलं नवं दप्तर? मस्त आहे. तुला कसं कळलं मला नवं दप्तर हवं होतं? माझ्याकडे एक जादू आहे. कसली जादू? मला पण शिकव की. अशी शिकून येत नसती. मग तुला कशी आली? ती बी एक जादू आहे. गंडीव तुम्हाला गंडीव. अरे का बाजूला. चला मी डबा आणलाय आणि आज जर का तू सगळा डबा संपून नाही आलीस तर बघच. नाही म्हणजे हे चांगलं आहे. मी तुमच्या लेकीचा डबा तयार केला सा. माझ्या न्यारीचं काय? आणते. तयार आहे. राणादा तुमचा नाश्ता तयार आहे आणि युवराजला बी शाळेला तयार केलंय. आलं नाही खाली ते? युवराज, अहो युवराज, चला की शाळेला उशीर व्हायलाय. साहेब बघा. अरे म्हणजे आले. राणादा आज घरी लवकर ये. का? आई आज गुळपोळी करणार आहे. होय काय? हो त्यामुळे आज लवकर या. चालते की. चहा. अगो तुम्ही बसा अगोदर. तू कशाला आणलास? मी चहा घ्यायला आत येतच होते. वय 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 कामाच्या नादात तुम्हाला काय बी लक्षात राहत नाही बघा. घ्या चहा. आता मी कुठे काय कामं करतेय? सगळी कामं तर तूच करतेस. मस्त सांगितलं ना तुम्हाला काम नसेल तर करमत नाही बघा. अयो नवीन दप्तर कोणाचं आहे? माझं. मज्जा आहे बाबा कोणाची तरी. तुला कामाच्या नादात कळलं नाही? नाही ना पण आता नवीन दप्तर आहे म्हणल्यावर तसा अभ्यास बी छान झाला पाहिजे बरं का. एक नंबर. हे बघ युवराज आला. अगं वा खायला तयार झालं की. होय माद्री मावशीने सगळं केलंय बघा. भारी उरक आहे बाबा हिच्या हाताला. अवघो का मी विसरलेच बघा. तुम्ही कशा पायी त्रास घेतला? मी आले असते ना घ्यायला. अगं बाई एवढं तरी करू दे नाहीतर आळशी करून ठेवशील आम्हाला. कामाला मात्र दमत नाहीस हं तू. नाहीतर चंदाबाई हायत अजून वर झोपलेल्या आईत गप्पू. बरं मी निघू काय? मला उशीर व्हायला. मला बस झालं. बरं आज लवकर या घरी. होय तो गोदा येतो का? हा तुमची बॅग अडकवा. अहो नक्की तुम्ही आज लवकर या. अहो म्हणलं की येतो म्हणून. विसरू बरं चला नका. येतो. हा चला 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 अभ्यास करा. डबा खा व्यवस्थित. वहिनी साहेब जेवढ्या ताप द्यायच्या त्याच्या दुप्पट चांगुलपणा आहे बघ ह्या पोरी. खरंच. अगं लागल की. हळू चल युवराज की. दादा माझ्या वर्गात 20 पोरं आहेत. तुझ्या वर्गात किती आहेत? मी कशाला मोजत बसू? मोजायचं की तेवढीच मज्जा. काय मज्जा. चल लवकर उशीर व्हायला. चल टंगळा मंगळा करत बसू नको. चल मोजलं की तुला मज्जा करेल. चल लवकर. युवराज दादा पण संगीला घेऊन जाऊया. कशाला? गरीब मुलांच्या दामान राहायचं नसतं. आपली स्टेटस कमी होती. चल. कोण म्हणलं? मी. पण संगी दोस्त आहे माझी. गरिबांची दोस्ती करायची नसती. आपण श्रीमंत लोक आहे. श्रीमंतांच्यात राहायचं असतं. असं काही नसतं. असंच असतं. तू पण गरीब आहेस म्हणा. तुला काय माहिती? मी मालक आहे. मी मोठा आहे. मोठ्यांच्यात राहणार. हट. अरे युवराज दादा थांब की. संगी ए संगे ये की लवकर. अरे किती उशीर. चल हे दप्तर भारी आहे की ग तुझं. माझं लय बेकार झालंय बघ. चांगलंय की. नाही मला बी तुझ्यासारखं दप्तर पाहिजे पण काय करणार. आणि गरीब मला नाही मिळणार. तुला काय करायचंय आपण घेऊन टाकू. कसं घेणार? लय महाग असते ना व. तुला काय त्याचं आपण घेऊ. तुला पक्क घेणार ना मग? घेणार. पक्क घेणार ना व? घेणार की. काय ग लक्ष्मी कुठं बघतेस? कुठं नाही. चल लवकर शाळेला उशीर होतोय.